नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. श्रीमद सद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या वतीनं हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त शहरातून वाजत गाजत भव्य शोभायात्रा वसमत रोडवरील यलदरकर कॉलनी येथील दक्षिणमुखी मंदिरापर्यंत काढण्यात आली. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य नेहमी सांगतात, डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. या त्रिसूत्रीने जीवनात सुख, शांती, समाधान, स्थैर्य, प्रगती साधता येईल. माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यास सात्विकताच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो, असे अनेक साधू संतांच्या प्रवचनातून ऐकावयास मिळते. हेच विचार घेऊन आज गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात नाचून गाऊन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मिरवणुकीत विविध प्रकारच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करत सांस्कृतिक कला सादर केल्या. यावेळी प्रमुख यजमान म्हणून संदीप सानप हे सहपत्नीक उपस्थित होते. याचबरोबर प्रवचनकार उंचेताई, गोपीनाथ जंगले, शांभव मुलगीर, राजाभाऊ राठोड, माधव नारसलवाड, लिंबाजी गायकवाड, प्रभाकर शेरे, सुभाष राठोड, विठ्ठल डक आदींसह भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुढीपाडव्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा. व स्वामी नरेंद्र महाराज यांच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघाली आहे. तरी सर्व भक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत व सर्व भक्तांना व गुढीपाडव्यानिमित्त स्वामी नरेंद्र महाराज यांच्यातर्फे सगळ्या भक्तांना खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप धन्यवाद. हिंदू धर्माचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि ह्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज ह्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांना एक हिंदू धर्माला एक संदेश असा पोहोचावा की हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहण्यासाठी हे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ह्या रॅलीच्या माध्यमातून आपण स्वागत करतो. भूषा जी आहे, वेशभूषा जी आहे, ही संस्कृती आहे आणि टिकून राहावं म्हणून हे चालू. सर्वांना आमच्या संप्रदायामार्फत स्वामी रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्फत सर्व हिंदू बांधवांना सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षाचं स्वागत करतो. सर्वांना जय श्रीराम. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.